नमस्कार. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये ज्या काही प्रशासनाविषयीच्या ज्या व्याख्या बघितल्या होत्या त्या व्याख्याचं विश्लेषण करून आपण ढोबळमानाने त्या ठिकाणी प्रशासन म्हणजे काय ही बाब त्या ठिकाणी समजून घेतली. आज प्रामुख्याने शास्त्रशुद्धरित्या ह्या प्रशासनाचा नेमका अर्थ काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची बाब कोणतंही प्रशासन करण्यास किंवा ते प्रशासन त्या ठिकाणी अंमलबजावणी करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या ठिकाणी एक महत्त्वाचा उद्देश हेतू असणे ही बाब अनिवार्य असते. सर्वात महत्त्वाचं कोणतीही क्रिया प्रक्रिया ही सुरू होण्याच्या अगोदर आपण बघतो की त्यामध्ये एक निश्चित अशा स्वरूपाचा हेतू असतो. बिना हेतू अथवा उद्देश आपण कोणत्याही कार्य प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात करीत नाही. तर यासाठी सर्वात महत्त्वाचं की ज्या क्रिया प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत त्या सर्व क्रिया प्रक्रियांच्या मुळाशी एक महत्त्वाचा एक हेतू असतो आणि ह्या क्रिया प्रक्रियामध्ये सामील होणारे सर्वच घटक, सर्व मानव, सर्व व्यक्ती, सर्व समूह ह्यांचा तो उद्देश जो आहे तो उद्देश हा सामायिक असतो. ही एक या ठिकाणी महत्त्वाची बाब. म्हणजे कोणतंही प्रशासन याची सुरुवात होताना, प्रशासन प्रक्रियेची सुरुवात होताना त्या प्रशासन प्रक्रियेच्या मुळाशी एक निश्चित अशा स्वरूपाचा उद्देश किंवा हेतू असतो. त्याचबरोबर एक मानवी समूह असतो. प्रशासन करणे हे काही एक व्यक्तीचे कार्य नाही अथवा एका व्यक्तीने ते प्रशासन करावे असे त्या ठिकाणी अपेक्षितही नसते. तर प्रशासन करण्यासाठी एक समूह लागतो, कारण एक उद्देश आहे. तो उद्देश या ठिकाणी साध्य करण्यासाठी निरनिराळ्या स्वरूपाची कार्य, निरनिराळ्या स्वरूपाच्या प्रक्रिया हे या ठिकाणी करण्यात येत असतात आणि ह्या निरनिराळ्या स्वरूपाच्या क्रिया प्रक्रिया ह्या एका उद्देशाच्या अनुषंगानेच असतात. अशा वेळी ह्या निरनिराळ्या प्रकारच्या क्रिया प्रक्रिया करण्यासाठी एक व्यक्ती इथे चालत नाही, तर त्या ठिकाणी एक व्यक्तीचा समूह लागतो, अनेक व्यक्ती लागतात. जसे व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी व्यक्ती लागतात, प्रोडक्शन उत्पादनाचे कार्य करण्यासाठी काही व्यक्ती लागतात. तर या सर्व बाबींना सपोर्टिव्ह कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी व्यक्ती लागतात. यामध्ये टेक्निकल स्वरूपाचा जो भाग असतो हे टेक्निकल असिस्टन्ससाठी त्या ठिकाणी व्यक्ती लागतात. अशा पद्धतीनं प्रशासन करण्यासाठी एक व्यक्ती समूह ह्याची या ठिकाणी आवश्यकता भासते. प्रशासन ही त्या मानवी समूहाद्वारे केल्या जाणाऱ्या एकूण क्रिया असतात. ह्या एकूण क्रिया यामध्ये संघटन असो, नियोजन असो, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची व्यवस्था असो, वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश असो, त्याचबरोबर एकूण सर्व युनिट घटकांमध्ये ठेवण्यात येणारा समन्वय असो, वेळोवेळी देण्यात येणारे तसेच घेण्यात येणारे हे या ठिकाणी अहवाल असो किंवा लागणारी साधनसामग्री, साहित्य, आर्थिक घटक याची व्यवस्था असो, या सर्व क्रिया ह्या मानवी समूहाद्वारे करण्यात येत असतात. यामध्ये
प्रत्येकाला आपली जबाबदारी जी आहे ही निश्चित करून देण्यात आलेली या ठिकाणी असते। त्याचबरोबर या सर्व व्यक्ती अथवा ह्या व्यक्ती समूहाचा एकूण पूर्णपणे वापर या संघटनेमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं की प्रत्येकाची एक कार्य आणि जबाबदाऱ्या ह्या निश्चित वाटप करून निश्चित करण्यात आलेल्या असतात आणि त्या कार्य जबाबदारीसाठी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदार हे समजण्यात येत असते। मग अशा वेळी त्या व्यक्तीकडनं ते ठराविक स्वरूपाचं कार्य त्या ठराविक वेळेमध्ये करून घेण्यात येते। प्रत्येकाला प्रत्येक स्तरावर आपली कार्य पार पाडण्यासाठी संघटना ही त्या ठिकाणी प्रवृत्त करत असते। म्हणजेच एकूण मानवी घटक या मानवी समूहाचा या संघटनेमध्ये परिपूर्ण अशा स्वरूपात वापर हा करण्यात येत असतो। या संघटनेमध्ये मानवी व भौतिक साधनांचे संघटन व निर्देशन करण्यात येत असते। संघटनेमध्ये आपण बघतो साधन सामग्रीमध्ये दोन प्रकार हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। यामध्ये एक मानवी घटक आणि दुसरा भौतिक घटक। या भौतिक घटकामध्ये लागणारी यंत्रसामग्री, साधने, हत्यारे या सर्व बाबींचा या ठिकाणी समावेश होतो। तर मानवी घटकामध्ये कर्मचारी, व्यवस्थापक या सर्वांचा यामध्ये समावेश होतो। या संघटनेमध्ये हे मानवी घटक आणि भौतिकी घटक ह्यांचं व्यवस्थितरित्या नियोजन आणि त्यांचं त्या ठिकाणी उपलब्धता किंवा संघटन हे करण्यात येत असते। सोबतच ह्या मानवी घटकाला आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी आवश्यक तेवढी निर्देशने किंवा निर्देश किंवा त्या ठिकाणी डायरेक्शन्स हे देण्यात येत असतात, जेणेकरून त्यांनी आपलं कार्य योग्यरित्या प्रभावीपणे त्या ठिकाणी पार पाडावं। अशा पद्धतीनं ह्या संघटनेमध्ये हे मानवी व भौतिक साधनांचे व्यवस्थितरित्या ऑर्गनाइज्ड प्रकारे हे नियोजन करण्यात येत असते। त्याचबरोबर संघटनेत कार्य करणाऱ्या व्यक्तींना वेळोवेळी आवश्यक असे मार्गदर्शनही करण्यात येत असते। कारण आपण बघतो की संघटनेत कार्य करणारे जे मानवी घटक आहेत हे आपली कार्य पार पाडित असताना अनेक वेळा त्यांना काही कन्फ्युजन असतात, त्यांना काही बाबीची माहिती नसते अथवा त्यांच्याच्यानी काही चुकी होण्याचा धोकाही संभावतो। अशा वेळी त्यांच्या वरिष्ठामार्फत त्यांना वेळोवेळी निर्देश आणि मार्गदर्शन हे करण्यात येत असतात। हे निर्देश, हे मार्गदर्शन करण्यामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश हा असतो की त्यामध्ये चुका होऊ नये आणि अधिक प्रभावीरित्या ते कार्य योग्य रीतीने पार पाडावं। सर्व संघटनेमध्ये आपण बघतो विविध युनिट्स असतात। जसं आपण एखाद्या कार्यालयात गेलो तर सर्वात अगोदर आपल्याला एक युनिट सापडतं, त्याला म्हणतात इनवर्ड आउटवर्ड। त्यानंतर आपण बघतो की त्या कार्यालयामध्ये मुख्य लिपिकांचं एक ऑफिस असतं, त्यानंतर त्यांचा एक प्रमुख असतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध स्वरूपाची जसं की लेखाशाखा, अकाउंट सेक्शन, असे ऑडिट सेक्शन, अशा विविध स्वरूपाची युनिट आपल्याला त्या कार्यालयामध्ये बघायला मिळतात। अशा विविध युनिट्समध्ये समन्वय हे या संघटनेमध्ये ठेवण्यात येत असते। त्याचबरोबर
संघटनेमध्ये व्यक्ती व ह्या विविध जे काही युनिट्स आहेत या सर्वांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं एक प्रभावी कार्य वरिष्ठांमार्फत करण्यात येते. कारण ह्या नियंत्रणातूनच प्रत्येकजण आपलं कार्य प्रभावी रीतीने योग्य रीतीने त्या ठिकाणी पार पाडित असते. या नियंत्रणाशिवाय कार्य व्यवस्थितरित्या संघटनेत चालू शकत नाही. म्हणून अशा विविध व्यक्ती समूह, घटक, युनिट ह्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या संघटनेमध्ये होत असते. संघटनेमध्ये कार्य प्रत्यक्ष करणारा एक युनिट असतो आणि संघटनेमध्ये प्रत्यक्षपणे कार्य करून घेणारा एक युनिट असतो. प्रामुख्याने प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या ह्या युनिटमध्ये हे कर्मचारी असतात आणि ती कार्य करून घेणाऱ्या ह्या युनिटमध्ये अधिकारी तसेच त्यामध्ये व्यवस्थापक ह्यांचा त्या ठिकाणी समावेश हा होत असतो. अशा पद्धतीनं आपण बघतो की एकूण ही जी प्रक्रिया आहे, ह्या बाबी ज्या आहेत, ह्या सर्व बाबी आपल्याला प्रशासन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत असतात. यामधून आपल्याला प्रशासन म्हणजे काय हे या ठिकाणी लक्षात येते. या प्रशासनाचे आणखीन 2 दृष्टिकोन आहेत. एक संकुचित दृष्टिकोन तर दुसरा सर्वव्यापी दृष्टिकोन. असे प्रशासनाचे आणखीन 2 दृष्टिकोन असलेले आपल्याला दिसून येतात. ह्या संकुचित दृष्टिकोनामध्ये सर्व युनिट, सर्व कर्मचारी, सर्व घटक, सर्व मानवी घटक यांचा या प्रशासन प्रक्रियेत समावेश करावा का नाही या बाबीवर हे 2 दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येतात. संकुचित दृष्टिकोनामध्ये हे सर्व युनिट, सर्व कर्मचारी, सर्वांचा समावेश हा करण्यात येत नसून केवळ कार्य करून घेणे म्हणजेच प्रामुख्याने अधिकारी आणि किंवा व्यवस्थापक ह्यांच्या कार्याचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपण बघतो की मार्गदर्शन करणे, अहवाल घेणे, निर्देश देणे, कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण ठेवणे, या संघटन करणे, या सर्व कार्यांचा या संकुचित दृष्टिकोनाच्या अनुषंगाने समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन हा काय म्हणतो तर प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन असं सांगतो की या प्रशासन प्रक्रियेमध्ये एकूण सर्व कर्मचारी, एकूण सर्व कार्य, सर्व युनिट यांचा समावेश हा प्रशासन प्रक्रियेत व्हायला पाहिजेत. प्रत्यक्ष कार्य करणे तसेच ती कार्य करून घेणे या सर्व बाबींचा समावेश हा या सर्वव्यापी दृष्टिकोनाच्या अनुषंगाने हा प्रशासन प्रक्रियेमध्ये करण्यात येत असतो. या दोन्ही दृष्टिकोनापैकी कोणत्या एका दृष्टिकोनाचे समर्थन करणे अथवा त्या संकुचित दृष्टिकोन आणि व्यापक दृष्टिकोन या दोन्हीपैकी कोणत्या एका दृष्टिकोनाचे समर्थन करणे ही एक तशी कठीण बाब आहे. परंतु जर का आपण केवळ अभ्यासकाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर अभ्यासकाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला संकुचित दृष्टिकोन हा अधिक सोयीस्कर असा वाटतो. सर्व कार्य, सर्व घटक, सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश
हा प्रशासनात करणे अभ्यासकाच्या दृष्टीनं हे कठीण बाब आहे. असे असले तरी प्रशासन समजून घेण्यासाठी या दोन्ही दृष्टिकोनाचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ घ्यावा लागतो. धन्यवाद.